सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने बाल कल्याण पोलीस अधिकारी आणि विशेष बाल पोलीस पथक यांच्यासाठी बाल संरक्षण विषयक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। सकाळी 11:30 ते दुपारी 3 या वेळेत पार पडलेल्या या कार्यशाळेत बालकांच्या हक्कांचे संरक्षण, बाल न्याय कायदा आणि बालविवाह प्रतिबंध या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले। कार्यशाळेत बाल कल्याण समिती सोलापूरचे अध्यक्ष समीर सय्यद यांनी पोलीस काका पोलीस दीदी संकल्पना बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत नियमावली आणि बालकांशी संबंधित प्रकरणे पोलीस ठाण्यात आल्यानंतर ती संवेदनशीलतेने आणि कायदेशीर चौकटीत कशी हाताळावीत याबाबत मार्गदर्शन केले। कार्यशाळेत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे प्रमुख उपस्थित होते। यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये जनजागृती मोहिमा राबवण्यासाठी गरज अधोरेखित केली। तसेच पोलीस काका पोलीस दीदी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर भर दिला। अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त करत भविष्यात अशाच प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा सातत्याने आयोजित करण्यात येतील असे सांगितले। कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी भरोसा सेल सोलापूर ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल वरुदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यशाळेच्या आयोजनामुळे बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना कायदेशीर ज्ञान, संवेदनशीलता आणि प्रत्यक्ष कार्यपद्धतीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले असून बालविवाह आणि बाल अत्याचार प्रतिबंधासाठी पोलीस यंत्रणेची भूमिका अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।